हीच तर खरी मजा असते मान्सून मध्ये यायची. जाऊ दे बिचाऱ्याला, जाऊ दे जाऊ दे. ना भूतावाली फिलिंग येते. राजवाडा आहे तिथे वरती सरकारवाडा आहे, इथे शिव मंदिर आहे, तिकडे पायऱ्याचा धबधबा आहे, चोर दरवाजा तिथे. नमस्कार मित्रांनो, मी दीपाली तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून आपल्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत करते. मी आता थेट लोणावळ्यामधून तुमच्याशी कॉन्टॅक्ट करते. मी आले विसापूरला या गडाची ट्रेक करायला आणि मी आता व्हिडिओ स्टार्ट करते बिकॉज सकाळी ना खूप लेट झालेला निघायला. त्याच्यानंतर गाडी भेटली, परत यायला, परत नाश्ता करायला, असं खूप काही घडलं, त्यामुळे काही बोलता नाही आलं. तर वेळ भेटला आहे तर मग मी आत्ता तुमच्याशी बोलते. बाय द वे दादा आज आपल्याला जॉईन झालेला आहे. ट्रेक मी प्लॅन केली, सक्सेसफुल दादाने केली, कारण ट्रेकला येणार कोण नव्हता. सो दादा आला. बिचारा दादाला सुट्टी टाकायला लागली. ॲक्च्युली मी पण सुट्टी टाकून आली, असं काय नाही. हां, यावेळेला फर्स्ट टाइम मी सुट्टी घेतलेली आहे आणि आमची सुट्टी अप्रूव्ड सुद्धा झाली. त्याबद्दल आमच्या मोनिका मॅमचे धन्यवाद. आणि मी फर्स्ट टाइम ऑड डेला ट्रेक करायला आली आहे. बाद ठीक, जाऊ दे. ओके, हां, इथे गड आहे, असं पूर्ण एक्सप्लोअर करायचं आहे आपल्याला. दम लागायला लागलाय. मुंबई ते विसापूर हे डिस्टन्स 100 किलोमीटर आहे. तर पुण्यावरून जर तुम्ही येणार असाल तर अगदी 50 किलोमीटरच्या अंतरावर विसापूर फोर्ट आहे. पुण्यावरून हे डिस्टन्स खूप जवळ वाटतं, सो पुणेकरांना खूप जवळ आहे विसापूर फोर्ट. जर तुम्ही मुंबईवरून येणार असेल तर लोणावळा आहे, तुम्हाला या स्टेशनला तुम्हाला यावं लागेल. आणि जर पुण्यावरून आला तर लोकल पकडली तर तुम्हाला डिरेक्टली मळवली स्टेशनला येतं आहे. आणि मळवली स्टेशनपासून लोहगड विसापूर हा अगदी 3 किलोमीटरच्या डिस्टन्सवरती आहे. सो ज्यांच्याकडे बाईक वगैरे नाही आहे ते मळवली स्टेशनपर्यंत येऊ शकतात. तिथून तुम्ही लोकल जे ट्रान्सपोर्ट असतं ते पकडून डिरेक्टली विसापूरपर्यंत पोहोचू शकता. पण पूर्ण लोकल जरी तुम्ही ट्रान्सपोर्ट तिथलं पकडलं तरी ते पूर्ण तुम्हाला विसापूरच्या पायथ्यापर्यंत घेऊन जात नाही. तिथे जे गाव आहे त्या गावापर्यंत सोडलं आहे. माझे तिथे विसापूरचा बोर्ड लागला आहे, मोजून 4-5च पायऱ्या आहेत. पण आता इथून सगळं असं जंगल ट्रेक आहे, जे की मला खूप आवडतं. पायऱ्या चढण्यापेक्षा ना हे असं चढलेलं खूप भारी कधी पण एकदा. हा फक्त नंतर थोडी वाट लागते पायांची. पण ना असं वाटतं थोडा पाऊस पाहिजे होता, पण आपल्याला एवढी दादा हे जाणवणार नाही ऊन आता, कारण सगळं जंगल आहे ना आता. हां, त्यामुळे जाम भारी वाटतं. आणि मेन म्हणजे ना पहिल्यांदा एवढी शांतता बघितली. माकडं काय अजून अरे हो, माकडं. हो, आजीने आम्हाला सांगितलेलं स्नॅक्स काय असेल तर बॅगेत टाका, नाहीतर माकडं तुम्हाला खूप त्रास देतील. पण चला, ही जास्त सुरुवात आहे, पुढे काय होईल काय सांगू शकत नाही. रिस्क नको. भारी वाटतं ना, पूर्ण जंगल आहे आसपास. गडावर येण्यासाठी 2 मार्ग आहेत. एक आहे पाटण साईडवरून आणि दुसरा आहे तो लोहगड विसापूर या रूटमधून, लोणावळ्यामधून येणारा रस्ता आहे. आम्ही लोणावळ्यामधूनच आलेलो आणि दुसरा रस्ता कुठून आहे तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला भेटेल. आता आपण गड चढूया. जवळ आलं गडाच्या पायथ्याच्या. एकदम थोडंसं चढून आल्यानंतर तुम्हाला इथे पाण्याचं टाकायला लागेल, छोटंसंच आहे. अँड आता इकडे गड आहे, एकदम थोडं राहिलं, जवळ आले. थोडीशी धाप लागली आहे कारण ऊन आहे त्यामुळे. बट चला जाऊया. थोडासा रिस्की पॅच आहे असा वरती पर्यंत, तुम्ही केअरफुली टाकायला. हां, आता जरा बरं वाटतंय. दॅट्स द स्केरी रूम. वो देखो लोहगड.
फायनली गडावरती पोहोचलेलो आहे. आता गडावरती काय काय आहे ते बघूया. आपल्याला काय काय बघायला भेटतंय हे आपल्याला कळणार आहे व्हिडिओमध्ये. पण सगळ्यात पहिल्यांदा इथे गुफा दिसते. ही कशाची एवढं चालून आलं ना, थकवा पूर्ण गेला गड बघून. आणि आजूबाजूचा व्ह्यूज तर ऑसम आहे. अजून आम्ही जिथं आलं ना त्याच पॉईंटला आहे. पण लोक अजून गड बघायला मे बी 1 तास जाईल. काय रे दादा? जास्त वेळ न घालवता कारण ही आहे गडाची तटबंदी, जी अजूनही भक्कम अशी आहे, खूप लांबपर्यंत गेलेली आहे. काहीच आता पाऊस येणार आहे, सो तुम्हाला दाखवतो. हा आहे तो लोहगड आहे. आणि त्याच्या पायथ्यापासून तिथे एक घर दिसते का तुम्हाला? ब्ल्यू कलरचं दिसते का नाही माहीत नाही आहे. तिथून चालत आम्ही इथून हे मग इथे काहीतरी शेत आहे. हा रस्ता इथून ह्या घरापासून इथून असं हा पूर्ण जंगलचा रस्ता आहे. आणि हा ट्री आणि हा इथे गड आहे. काहीच क्लाउडमध्ये हरवलेलो आहे. आजूबाजूला फक्त असं म्हणजे ढग आलेत. आणि हीच तर खरी मजा असते मान्सूनमध्ये यायची. मला काही दिसत नाही ॲक्च्युली. आम्हाला दिसत आहेत बट त्याच्यामध्ये कॅप्चर होत आहे का नाही माहीत नाही. कसलं भारी वाटतं राव. यासाठी मान्सून ट्रेक करावी. मी सगळ्यात लास्ट केली. लेट झालं मला. नको हात ये ना झाले. आला आला का मला ते तुटत ते काय तुटतं? हे जे शेपटी आहे ना हा तुटते. ठेव ठेव इथे ठेव. किती धरणास नको नको ठेव. जाऊ दे बिचाऱ्याला. जाऊ दे जाऊ दे. बाय बाय. काय होतं ते? हनुमान मंदिर कुठल्या साईडला? जवळ आहे. 20 मिनिटं चल. जायला काय अडचण नाही, पण गाड्या खाली जाऊ नये. हा खाली नाहीये ना जास्त. खाली म्हणजे असं किती खाली? हा पायऱ्यांचा. अरे मग आपण चुकीच्या साईडने आलो. हा रस्ता मग आलो तो. 2 रस्ते आहेत का? अच्छा म्हणजे ते पायरीच्या रस्त्यावर गेलो तर तिथून आपल्याला रिटर्न इकडे जावं लागलं. पायऱ्या बघायच्या, मारुती मंदिर बघायचं. हा तिकडे चुकीचं गेलो का आपण? आणि तिकडे काय येतात साईडला दादा पलीकडे? तिकडं जाते महादेव गुण्याचा तबेला आहे, राजवाडा आहे. तिथं वरती सरकारवाडा आहे, इथे शिव मंदिर आहे. तिकडं पायऱ्याचा धबधबा आहे, चोर दरवाजा तिकडे. दादा तिकडे खूप काय काय आहे. तिथे ना? अरे म्हणजे जिथून आम्ही वर आलो ना त्याच्या त्या साईडला. हा त्या साईडलाच आहे. इतकं सगळं आहे. हा
दिसलंच नाही काय मोकळंच दिसलं सगळं. खूप पुढे आहे का? नाही थोडंच आहे. किती झालं 20 मिनिटं लागतील त्या राजवाड्यापासून घोड्याच्या. अच्छा बघ त्या धोक्यानं काय काय केलं. अच्छा, हे महादेव मंदिर इकडे. मारुती मंदिराला पण महादेव मंदिरापासूनच रस्ता आहे ना. नाही मग? हो इकडे. हा आणि हे महादेव मंदिर इकडे. ते महादेव मंदिर पाहण्यासारखं आहे का? हा. जाऊन इथून ते महादेव मंदिर बघून आहे ना, इथून खाली जाऊन रस्ता आहे तिथून इकडे जायचं. तिथून पण आहे का? नाही की ते महादेव मंदिर बघा इथून असं खाली इकडे. अच्छा चालेल. दादा तुझं नाव? संतोष. ओके संतोष. जसं त्या संतोष दादांनी सांगितलं की आधी महादेवाचं मंदिर करा आणि तिथून खाली जाऊन मग हनुमानाचं मंदिर आहे ते पण बघा. सो आता आम्ही इकडे आलोय महादेवाचं शंकर भगवानचं मंदिर पण सगळं आपण बघू. चला. नाही अरे घंटी बिंटी आहे आता. राहुल लय मस्त दिसत असते. नाही तर काय व्ह्यू जाम भारी दिसलं. दादा उतरायचं कुठून ते बघ. ये तो कुछ अलग ही दिखा रहा है. आहे गडाची दुसरी बाजू म्हणजे या ठिकाणावरून तुम्ही वरती येऊ शकता. जो पाटण साईडून येणारा मार्ग आहे तो हा आहे. आणि या ठिकाणी काय आहे ते बघा तुम्ही काय आहे. चला ना काय. काय वाव. खूप मोठं आहे हे म्हणलं. पूर्ण घरासारखं. तिकडे काय घरच आहे का हे? हे पहिल्यांदा हे वर चालता बांधलं. पलीकडून या साईडून आला तर तुम्हाला पहिल्यांदा लागते ते हनुमानाच्या दगडात कोरलेले चित्र आणि त्याच्या बाजूलाच आहेत या 2 खोल्या जिथे आरामात 30 ते 40 लोक राहू शकतात. आणि काही लोक राहिले सुद्धा असतील कारण तिथे आम्ही बघितलं चुली वगैरे होत्या. सो ही एक प्लेस खूप सुंदर वाटली.
मित्रांनो आता निरोप घ्यायची वेळ आली. शक्यतो मी खाली उतरताना कधी व्हिडिओ बनवत नाही बिकॉज मला ते जमत नाही. जर एखाद्याला जमत असेल खाली उतरताना व्हिडिओ बनवताना तर बिंदास बनवा. अँड बी केअरफुली कॅमेरा हँडल करताना किंवा मोबाईल एका हातात पकडून दुसऱ्या हाताने सपोर्ट देऊन उतरणं थोडंसं मला रिस्की वाटतं. सो मी शक्यतो नाही व्हिडिओ करत. अँड हा व्हिडिओ मी आत्ता इथंच एंड करते आहे. आणि हो, गडकिल्ल्यांची सफर करत राहावा कारण याच्यासारखं सुंदर काहीच नाही आहे. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये. टेक केअर, बाय.